आईला हे नवीन सिम कार्ड घेतल्यापासून फुल रेंज आला का मोबाईलला. पण नवीन सिम कार्ड आहे म्हणल्यावर माझा नंबर कोणाकडेच नसेल. आईला घेऊ ना मग माझ्या जरा आ? ए, 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 आ. पांड्या पांड्या पांड्या. हॅलो. कावेरी बात कर रही है क्या? हाँ, मी कावेरीच बोलते. हाँ किधर है तेरा वो गायबाने नवरिया किधर है? आमचे वय इथेच आहेत माझ्यापाशी. दे उस ज्ञान मोड़े को फोन दे. हा हा देते हा. हा, माहिती कोण आहे? तुमच्याशी बोलायचंय त्यांना. हॅलो. मस्करी करते है क्या मेरा? मस्करी करते है? कौन है? कौन है क्या कौन है? इतना वांगावानी हंस रहा है फिर भी मेरे ऊपर दांत काटते है क्या? बत्तीसी गिरो क्या उधर? अरे यार तुम काय बोला कळा नहीं. तुम आप मराठी में बात कर सकते हैं क्या? मराठी में. ए मैं जो बोल रहे वो सुनने का आणि तसंच करने का. नहीं आता काय करणे काय. काय करने का है? हाँ ये देख बंडिया ये देखो हमने रिचार्ज मागच्या महिन्यातच टाकलेला आहे. 28 दिवसाचा रिचार्ज टाकलेला आहे. टाकलेला अरे. आहे आम्ही रिचार्ज. हमको हमको रिचार्ज नहीं होना चाहिए. ए चुप. हम 50 रुपए का रिचार्ज डालता है और 4 4 वेळा वही सांगता है. हाँ क्या फुकटे आदमी है रे तू? अरे रिचार्ज ज्यादा का टाकला है. क्या ज्यादा का टाकला है? 1 GB डाटे के लिए हर हफ्ता लोन लेता है तू और मेरे को रिचार्ज का रुबाब बताते है क्या? हाँ वहां नानू क्या उधर आके टाळके में तेरे. नहीं 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 आपका काम बोलो फटाफटा. मला हम मेरे बाइक के साथ है. हाँ हाँ तो सुन तू बंडिया कावळे है ना? हाँ हाँ कावड़े मैं. ये क्या कावळे के बच्चे हाँ क्या तू- टोच मारने की क्या तेरे को. तो तेरे को मैं बताएंगा फिर. फिर? तू है ना गांव में क्या क्या कुटाने करता है, किधर किधर उधारियां करता है, क्या लफड़े लुपड़े करता है, मेरे को सब मालूम है. बताओ क्या तेरे भाईको को बताओ बताओ बताओ. नहीं 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 ऐसा मत करो ना यार. तुम कहाँ से बोल रहे क्या बोल रहे. मला तर काय आ. समजलं नाही. माझा भरलेला संसार उद्ध्वस्त हो जाएगा ना. ऐसा अभी मत कैसा करिए. अभी कैसा जी बाढ़ खड़ने लगा तेरा कावड़े टोच मारने को चला था मेरे को. बरं आपकी आपकी डिमांड क्या है आपकी. हाँ एक काम करने का अभी तेरे गांव के इधर वो वड़ा है ना वड़ा हाँ उधर चिंच का झाड़ है ना. हाँ झाड़े. हाँ उधर चुपचाप 1 लाख रुपए लाके ठेवने का. कितनी. 1 लाख. साहब मैं अरे जिंदगी थी उभी आहे. एवढे पैसे बघितले ना. तुम बोल रहे कि मेरे को वाड़े के काश 1 लाख रुपए रख दो. ऐसा नहीं हो सकता यार. नहीं इतने पैसे मैंने देखे तक नहीं आज तक जिंदगी में. कैसा फटके आदमी है रे तू. रुक तेरे भाईको को बताओगे बताओ बताओ बताओ. अब क्या नहीं नहीं साहब ऐसा नका ना करू. तो सुन काय नको. 1 लाख नहीं दे सकता तू गरीब है हाँ तो हाँ 50,000 लाके ठेव उधर. नहीं. अब तुम ये काम करो. तुम मेरे गांव में आओ. मेरा समोर से है ना थोबड़ा देखो. मेरा चेहरा देखेंगे ना तुम तो तुमको लगेगा कि यार ये बहुत गरीब आदमी है. इसको पैसे देना मांगता. नहीं, नहीं, मलाच नहीं, पैसे नहीं, देऊन नहीं, जाते नहीं, घर नहीं. की. तेरा आवाज सुन के तेरा थोबड़ा देखने का वासनाच मिट गया मेरा. मिट एक गया काम ना, फिर कर. रुको क्या. रुको. फाटक्या फाटक्या फोन रखे तो तेरे को उधर रखे 2 रखेगा. बोला. तेरे जैसे गरीब के लिए 10,000 लाके रख उधर फिर. नाही एवढे बी नाहीत नाहीत. एवढे पैसे नाहीत माझ्याकडे. तुम्ही काय भांड बिंड फोडू नका माझं. ऐसा कैसे चलेगा. रखना थोड़े फार लाके तो कितना रख सकता है तू. नाही ना माझ्याकडे जवळ काहीच पैसे. तर कसं देऊ रे मी तुमको. फिर कितना पैसा है तेरे खिसे में अभी. मेरे किसे में. हाँ 1 मिनिट. मेरे पास खाली 40 रुपये आहेत. 20 की 1 नोट आहे. 10 2 नोट आहे. आईला सिम कार्ड 100 रुपयाचं घेतलंय राव म्या. तो सुन अभी इतने कम में नहीं हो सकता. कम से कम 100 रुपए लाके ठेव ना यार उधर.
नाही नाही इतना नाही ऍडजस्ट नाही होणार गडे साहेब तुम्ही फिर 100 फिर रुपये कितना कितना होगा? आ? कितना होगा? अच्छा 40 है किसी में तो मैं 4-5 रुपए जमा कर सकता और फिर इतनी मेरी गांव में इज्जत है। एक काम कर, हाँ तेरा ना मेरा बीच का 45 उधर लाके ठेवने का, हाँ इससे कम नहीं हो सकता. अब ये तुम बहुत बड़ी रक्कम बोल रहे मेरे को 45 बाबा पण आता काय करायचं आता पण आणतो कुठे ठेवायचे ते हाँ वो वड़े के पास चिंच का झाड़ है, उधर लाके ठेवने का. और टाइम 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 सांगो की टाइम हाँ अभी भागते भागते निकलने का और ठेव के आने का. तेरे को क्या करने का है रे टाइम? मैं मेरा देख लेगा ना. तू आया क्या मेरे को टाइम बता दे, वहां नानू के टाल के मैं तेरे. ते बड़ी रक्कम है ना बड़ी रक्कम है ना ऐसे नहीं ना इधर उधर वारे से उड़ के जाएंगे इधर उधर तो कैसा करें तुम मेरे को फोन करके मेरे को बातें सुनाएंगे तुम बाद में अरे कुतरे, नोट के ऊपर दगड़ रखना, फिर इतना अक्कल नहीं कर तेरे को. अरे हा वो तो होऊ शकतं तसं होऊ शकतं आन सुन बुरटे, एक बार उधर पैसे रखे तो बार बार उधर वळून वळून देखने का नहीं, उधर आजू बाजू भी हिड़ने का नहीं. आन उस पैसे में जीव गुतले जैसा करने का नहीं. अगर तूने ऐसा किया तो मग तेरे बीबी को मैं सगळं बताएंगा. आओ काय काय झालं? कोणाचा फोन होता? फोन होय हा होता एक जणाचा तुला सांगतो तुला निवांत मी सगळं काय झालंय ती बरं कव मी जाऊन येऊ का मला एक काम आठवलंय जरा बरं या जाऊन. येतो हा फुलं बिलं घेऊन तोर नसतं काहीतरी खत येऊ का बरं आता फुलं घेऊन काय भाजी होणार आहे याची? आधीच उशीर झालाय जायला. ए म्हणते थांब ना काय रे? माझं काम आहे तुझ्याकडे एक महत्वाचं हा, बोल पटकन बोल. मला 5 रुपये दे ना आला का चुना डब्बीला पैसे मागायला? जुना डबी नाही त्याच्यापेक्षा महत्वाचं काम आहे काय माणूस आहे राव तू बंड्या, 5-5 रुपये मागत फिरतो. माझ्याकडे पैसे नाहीत, रानात चालले मी, काय पैसे घेऊन जाणार आहे का? म्हणजे 5 रुपये नाही तुझ्याकडे नाही येत. जायची बोरटीवर हो मी भुरटी? हो अरे तू भुरटायस, गप तू तुझ्याकडे बोरटी. 5 रुपये नाहीत. तुझ्याकडे तरी कुठे 5 रुपये आहे तर माझ्याकडे घरी येतं. मग चल ना मग दे मला घरी येऊन हा तेवढंच काम आहेत मला, उशीर झालाय रानात जायचंय. जा पळ बोरटे. चोरट्या. ए छोटा ते कुठे जायला इकडं वड्याला चाललो होतो. ए वड्याला जाऊ नको का काय झालं? वड्याला बिबट्या आलाय मोठा लट बिबटे आलाय वय? हो चालतंय मग माझा मी जातो गावात. नाही इकडे जा तू नाही बरं छोटा ती माझं एक तुझ्याकडे महत्वाचं काम होतं काय रे? मला पैसे पाहिजे होते पैसे हम्म झालं का? उधार की जिंदगी. झालं. विचार ना किती पाहिजे होते म्हणून किती पाहिजे होते? 5 रुपये भांड्या, हा? 100-500 मागत होता ते ठीक होतं. अरे 5-5 रुपये मागायला लागला तू आता. अरे माझ्याकडे आहेत ना बाकीचे पैसे 40 रुपये आहेत ना फक्त 5 रुपये कमी पडतात मला कशाला रे? तुला काय करायचंय महत्वाचं काम आहे माझं महत्वाचं काम आहे. मग? आणि बरं माझ्याकडे येऊन गुतलंय. अरे दे की 5 रुपये नाहीत का काय तुझ्याकडे लगे काय भांड्या 5-5 रुपये मागतोय? मग काय 5 रुपये मला माणसाची इज्जत काढायला काय हे घे, हा इज्जत कोणाची काढतात माहितीये का? हा ज्याला इज्जत असते त्याची. तुला लई का मग तुला आहे का 5-5 मागतोय? काय भांड्या? माझी तर नसती माझी तर इशीला टांगली पण जाऊ दे दिलेत पैसे ओढेकर फिरकू नको नाही नाही, हम्म जातो मी इकडे. हा जा अरे हीच ती चिचाचं झाड आणि ती वडा आता त्याला सांगितल्याप्रमाणे आहे ना इथं 45 रुपये ठेवतो त्याच्यावर एक दगड ठेवतो आणि डुंगणाला पाय लावून चिगाट पळतो आईला भांड्यानी सांगितल्याप्रमाणे बरोबर 45 रुपये ठेवले. भले त्यातले 5 आपले, पण 40चा झटका झाला ना. आईला यो नंबर कोणाला माहिती नाही, नवीन आहे, तोपर्यंत फायदा करून घेतला पाहिजे. आता कोणाला फोन लावू, कोणाला करण्या. आयला नांगराची 2 पान पण आता याला गिरीज भरावं लागेल. आयला इथं आहे गिरीज माग बघतो. अच्छा फोन वाजतोय बहुतेक सरपंच आला असत झालं का नाही नांगरूच. आयला
त्याच्या आईला नंबर तर नवीन आहे, सरपंच आहे. उचलून तर बघू कुणाचा आहे. हॅलो. अरे कोण बोलते, हसतो काय? मैं खंडनी खोर बोल रही है. खंडणी खोर? हाँ. है ए खंडणी खोर को नहीं लगा फोन. अरे तू नहीं, मैं बोल रही है खंडनी खोर. अरे मेरे से क्या काम है तेरा? तू सरपंच का गडी बोल रहा है ना, करनिया हाँ हाँ. वटवागुळ वाणी तोंड का. तू कोण आहे? कोण आहे तू? मला होट वागून तोंडाचं म्हणतोय. ए, तेरा सब झोल मेरे को पता है. क्या झोल पाता है मेरा? क्या झोल पता है, कल कल क्या किया था तूने, वो झोल पता है. अयो देवा, म्हणजे मी ते सालपिठात जोर केलता हे त्याला माहिती होय. आईच्या गावात लय अवघड झालं. वही झोल. कोणता झोल? सालपीट के गोनी का. तुमको मालूम है भाई? हाँ. मैं तेरे पैर पड़ता हूँ पर सरपंच को मत बता भाई. अगर तेरे को लगता है कि ये मैं सरपंच को नहीं बताना चाहिए, हाँ. तो मैं बोलेगा वैसा करने का. वैसा क्या करने का फिर? चुपचाप तुम्हारे गांव के इधर जो वाड़ा है ना, हाँ. उधर उस गचपान में कुपाटी में 1000 रुपए लाके रखने का. मैं नहीं रखूंगा 1000 रुपए. चल भाग जा इधर से. ए, बताओ क्या सरपंच को, बताओ बताओ फिर मैं बताओ बताओ. अबे बहुत ज्यादा होता है. कल के झोल में तूने कितना कमाया? कितना कमाया? 5000. आणि मग तेरे को 1000 जड़ वाटते है क्या? जड़ वाटते है? हाँ? हमारे भी पदर में कुछ पड़ना चाहिए ना. मैं नहीं दूंगा. रख फोन. चल जा इधर से. चलता है फिर सरपंच को बोलते हैं, मैं अभी फोन करके सब सब तेरा झोल निकालता है. अब तक तूने जितना झोल किया है ना सरपंच का, निकाल निकाल के जो खाया है ना तूने, सब बोलते हैं सरपंच को फिर. सरपंच का नंबर तेरे पास है? और मेरे पास सबका हिस्ट्री है. मैं सुनना. मैं रखता हूँ 1000 रुपए रखता हूँ, पर सरपंच को मत बता भाई. हाँ, उधर वड़े के उधर झाड़ में 1000 रुपए रखने का, और माग पुढे किधर भी नहीं देखने का. टिंगार को पाए लगा कि चिंगाड़ भागने का. करता हूँ ऐसा ही करता हूँ. हाँ, अगर इसके बारे में किसी को बताया तो झक झक. नहीं. रखा फोन. आईला कुठून ही मुसीबत पैदा झाली. 5000 काढले ना, आता 1000 कमवायचे. जाऊ द्या मरू द्या, सरपंचाला कळलं तर काम सुटेल माझं. 1000 देतो ठेवून तिथं. आईला करण्या पैसे घेऊन येतच असन, कुठेतरी लपायला पाहिजे. वहिनी काय भाऊजी? थांबा ना. हा. मला 1000 रुपये लागत होते, 1000 रुपये द्या ना. 1000 रुपये? अहो भाऊजी रानात चालले मी, आता एवढे पैसे घेऊन जाणार आहे का काय नाही, तुम्ही? नाही, 5000 रुपये होते पण ते खर्चून गेलं. मला अर्जंट मध्ये 1000 रुपये लागतात म्हणून आलो मागायला हो. आता घरी पण नाहीत माझ्याकडे एवढे पैसे, नाही तर दिले असते मी तुम्हाला. आणि आता रानात जायचंय, अर्जंट काम आहे. बघा ना काहीतरी बघा ना राव. माझ्याकडे तर नाही. बघा ते बघा ते तात्या जाताना दिसतंय, त्यांच्याकडे मागा असतील तर. चालते. ओ तात्या, वाड्याच्याकडे तिथं जर सांगितलं होतं, आलो बाबा तिथं. पण त्यांनी वाड्याच्या कडेला पैसे ठेवायला सांगितलं होतं. इथं पैसे ठेवतो. ठेवलं बाबा पैसे ठेवले. त्याने काय सांगितलं? टिंगरीला पाय लावून पळायचं. तेच करतो, टिंगरीला पाय लावून पळतो. नाही रे, सरपंचाची नोकरी केली तर माले हलवेल. आईला 1000 आणि मगाचे 45. 1045. त्यातले 5 माझेच आहेत, पण 1040 म्हणजे जवळपास 3 महिन्याचा रिचार्ज झाला आपला. आईला आता कोणाला फोन लावायचा? सरपंच नको, नाही तर सरपंच लय प्रामाणिक आहे, त्याचे काय झोलच रस्त्यानं, आणि काढायचे म्हणलं तरी लय वेळ लागन. मोठा बकरा आहे. नंतर बघू आपण कोणाला फोन लावू.
आ, मंदी मांदाला फोन लावतो. आताच ऊस तुटून गेलाय. चिक्कूचा बाग पण उतरलाय. मालदार पार्टी. आता कोणाचा फोन आला बाबा, कामाच्या वेळी जाईल. अननोन नंबर, कोण आहे? हॅलो, आवाज आहे नाही नीट. हॅलो, हेलो, हा कोण बोलतय? मैं बात कर रहा है. मैं भी मैं बात कर रहा है. तुम बाद में फोन करो बरं. इथं मैं गवत काप रहे रखो अभी. काय तर टाइमपास करतात लोक. परत काय असेल? हेलो, फोन काय को रखा तुमने? अभी मैं काम कर रही, अभी बोला ना गवत काप रहा है, फिर काय को मेरे फोन को- किया? मेरे को काम काज बोलने का ही. काम का है? हाँ, अच्छा अच्छा बोलो फिर. मैं बात कर रहा है. अभी फिर से तुम ऐसा जोक मारेगा ना तो अभी फोन उठाएगा नहीं, बाद में फिर किया तो रख दूंगी. ऐसा कैसे चलेगा? बोल रहे हैं ना मैं. बोलो बोलो जल्दी बोलो. मैं बात कर रहा है. मैं कौन? खंडनीखोर. खंडनीखोर? अच्छा जाने दो, बोलो खंडनीखोर बोलो. आता हे काय? जाहिरात लागली होती मधी. मी जाहिराती बघत नाही, फोन ठेवून देईन मग. नाही काम का बात है, काम का बात है. हाँ, जल्दी काम का बात करो और रखो. हाँ, कौन मंदा बात कर रही है क्या? हाँ, मंदाच बोलते मी. मंदा, हाँ तुम्हारे बोलो. कल के कुटाने के बारे में मेरे को सब पते है. कल का कुटाना? हाँ, कौन सा कल का कुटाना? मैंने कुछ कुटाना बिटाना नहीं किया कल. कल का वहीच कुटाना वही. वहीच 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 कौन सा? बोलो ना कौन सा. कल तुमने कुछ कुटाना किया था वही. तो फिर उसका क्या? अगर तुमको लगता है उस कुटाने के बारे में मैं किसी को न सांगू तो चुपचाप गांव के वड़े के उधर आके 50,000 रखने का जुड़ूप में. कितना रखने का? 50,000. अरे क्या हंसता है ऐसा? तुमको कुछ लगना चाहिए मन को. हम इधर इतना मेहनत करता है, दिन भर वावर में ऐसा घाम गाता है, तब इतना पैसा जमा होता है और तुम खुशहाल हमसे पैसा मांगता है इतना. 50,000 और 50,000. तो उसमें क्या जाता है? हाँ, तो कुटाना काय को करता है मग? अरे ऐसा कुछ कुटाना उटाना नहीं किया है मैंने कल, और नहीं है मेरे पास पैसे, नहीं दूंगी मैं तुझे पैसे. अरे सुनो ना. हेलो, हाँ, सबने दिया है और तुमको क्या होता है देने को? सबने दिया है गाँव में. सबने दिया है मतलब? किसने किसने दिया है मेरे को बताओ पहले, फिर मैं दूंगी. अरे वो तुमको उसका काय करने का है? हाँ, वो मैं देख लेगा. तुम चुपचाप 50,000 रखो, नहीं तो मैं सब तुम्हारा कुटाना उगड़ उगड़ करूंगा, तुम्हारा पिताड़ उगड़ पाडूंगा. नहीं नहीं नहीं, ऐसा मत करो तुम. तुम ना किधर रखने का बोला पैसा? गांव के बाजू में जो वड़ा वाता है उधर झुड़ुप में आके दगाड़ के नीचे रखने का, और माग पुढं किधर भी नहीं देखने का. चिंगाट पळस सुटने का. हाँ, नहीं बस पळस सुटने का. हाँ ठीक है ऐसा करूंगी मैं. चलेगा, नहीं देखूंगी हेलो. इधर उधर. हेलो. हाँ, इसके बारे में किसी को बताया तो कचक कचक. हाँ, मैंने किसी को बताऊंगी इसके बारे में, तुम भी मत बताना किसी को इसके बारे में. हाँ हाँ, हाँ, लाती मग पैसे. हायला, ही काय नवीनच भानगड आहे बाबा. गावात काय खंडणी वसूल करणाऱ्यांचे फोन यायला लागलेत काय लोकांना? सगळ्यांनी पैसे ठेवलेत म्हणे बाकीच्यांनी. एक तर सरपंच पण नाही गावात. नाही नाही, हे बघावंच लागणार आहे काय आहे ते. आईला झालं पाहिजे कांदा गोळा करून सगळं घाण काम करण झालं. भाऊजी, अं, ओ बाहेर या बरं जरा. का होय ते? ते मगाशी तुम्ही आले होते माझ्याकडं, म्हणले की पैसे लागतात 1000 रुपये. कशासाठी लागत होते सांगा बरं जरा. काय नाही लागत, झालं ते काम.
अहो मी तेच म्हणते की काम काय होतं, पैसे कशासाठी लागू होते ते सांगा. आता झालं ते काम, द्या सोडून. भाऊजी हे बघा, मला माहिती आहे गावात खंडणीखोरांचे फोन यायला लागले तर पैसे वसूल करण्यासाठी. तुम्ही लवकर सांगा मला. मला नव्हता कसला फोन आला. बरं चालते, मी ना सरपंचालाच सांगते. होय रे, सरपंचाला का सांगू, सांगतो तुम्हाला. सांगा लवकर. एका खंडणी कोणाचा फोन आलता मला. होय. ते म्हणला जर पैसे नाही दिलं तर तू सगळं कांड सांगन मी सरपंचाला, म्हणून मी त्याला 1000 रुपये दिलं. असं आहे का? म्हणजे तुम्ही काय कुटाने गेले ते सांगणार अशी धमकी दिली होय? हा. बर. नाही, गावात आहे ना आता अजून कोणाकोणाला खंडणीखोरांचे फोन आलेत ना पैसे वसूल करण्यासाठी, ते बघूत आपण जरा. चला. पण सरपंचाला का सांगा. सरपंचाला नाही सांगत, आणि ते पैसे पण ठेवू आणि बघूत फोन कोणाकोणाला आले. चालेल. या. अयो 50,000. का सोडा हा? म्हणजे तू आहेस होय हा खंडणीखोर, तू सगळ्यांना फोन करू करू पैसे वसूल करू लागला तो? रंगे हातच पकडलाय. का छोटा हत्ती, का केलंस तू असं हे? अगं त्याचं काय झालं मंदा, मी नवीन सिम कार्ड घेतलं होतं ना मोबाईल साठी. हा. माझा नंबर कोणालाच माहिती नव्हता, म्हणून म्हणलं आपलं सहज खंडणी मागून बघावा. तर बंड्याकडे मागितले, बंड्याकडे माझं सक्सेस झालं. 40 रुपये मिळाले त्याच्याकडनं. बर. मग त्याच्यानंतर मी करण्याला सांगितलं खंडणी दे म्हणून, नाही तर तुझे सगळे कुटाने सरपंचांना सांगेल. तर करण्याने 1000 रुपये ठेवले, आणि म्हणून मी हे सगळ्यांकडनं खंडणी वसूल करत होतो. होय, मजा येऊ लागली तुला है ना? हा. काय तू छोटा हत्ती, आणि ह्यांना पण कळायला पाहिजे ना. काय रे तुम्ही काय कुटाने करून बसता, आणि असं खंडणीखोराचा कोणताही फोन आला की लगेच पैसे घेऊन पळता. तुम्ही जर कुटाने केलेच नाही तर घाबरायची काय गरज आहे, आणि पैसे द्यायची काय गरज आहे तेव्हा? हा हा, मी पण तेच म्हणतो ना. एक गोष्ट मला सांग, मी फक्त यांना काय म्हणलं, तुम्ही काल केलेले कुटाणे सांगू का गावात सगळ्यांना? मला यांचे कुटाणेच माहिती नाहीयेत. मी आपला सहज खाडा टाकला, तर यांनी लगेच पैसे आणून दिले. याचा अर्थ यांच्या मनात काहीतरी खोट आहे का नाही. यांनी कुटाणे केलेच नसते तर मला बोलता आलं असतं का? बरोबर आहे, तुझं बरोबर आहे म्हणणं. हा. पण तू पण हे करायचं नव्हतं ना. म्हणजे तू काय म्हटलं, नवीन सिम कार्ड घेतलं तर ही सगळी मस्ती सुचली आहे ना तुला करायला. वा रे वा, लगेच पैसे मागतो काय, हे करतो काय, माझ्या कोणतं काय 50,000 रुपये. हा बर का, पण तू तर काय कुटाणा केला नव्हता. मी नव्हता केला काय कुटाणा, पण मला बघायचं होतं की नेमकं कोण हे खंडणी वसूल करायला आले. मग किती मस्ती बघ ना, तुला पण आली का नाही 50,000 घेऊन. ते करणे झालं, बंड्या झालं, दुसऱ्या झालं, तुला पण मी सर्जेराव बरोबर सुटलो होतं माझ्या तावडीत. आईला सर्जेरावलाच टाकायला पाहिजे होता आधी, मी उगीच तुझ्या नादी लागलो. हा का. सर्जेरावला टाकायला पाहिजे होतं. आता इथून पुढे तू असं काही करू नको, आणि तुम्ही पण लक्षात ठेवा काही कुटाने करू नका. म्हणजे खंडणी देण्याचा आणि घेण्याचा काही प्रश्नच नाही, आणि घाबरण्याचा पण नाही. काय बरोबर. ए छोटा ते माझे 45 रुपये दे. त्यातले 5 माझेच होते. 40 दिन तुझे माघारी फक्त. माझे 1000. देतो ना, विश्वास ठेव जरा. माझे हा हा, तुझे पण देतो तुझे पण. देऊन टाकते लवकर. चालते, पण हे कोणाला सांगू नको फक्त. म्हणजे हा, नाही सांगत, नाही तर पोलीस कंप्लेंटच करणार होते. आता कशाला, देतो ना पैसे माघारी. यांचे पैसे जे घेतलेत ते देऊन टाक, मी माझे घेतलेत परत. चालते, चला तुमचे पैसे देतो. चल